इराणचे सर्वोच्च नेते खामेनींच्या समर्थनार्थ इराकची राजधानी बगदादमध्ये रॅली काढण्यात आली। इराणचे नवे सर्वोच्च नेते मुज्तबा खामेनींच्या समर्थनार्थ इथे घोषणाबाजीही करण्यात आली। आखाती देशातल्या युद्धामुळे इंधन आणि गॅसचा तुटवडा मोठ्या प्रमाणात जाणवतोय। घरगुती गॅस वापराला सरकारचं प्राधान्य असल्याचं पेट्रोलियम मंत्रालयानं स्पष्टीकरण दिलंय। रुग्णालय, शिक्षण संस्था, हॉटेल आणि कंपन्यांनाही प्राधान्यानं गॅस पुरवठा अशी विनंती करण्यात आलेली आहे। त्या विनंतीवर विचार करण्यासाठी समिती स्थापन करण्यात आली आहे। तसंच साठेबाजी रोखण्यासाठी 25 दिवसांचं इंटरबुकिंग कालावधी सुरू केलेला आहे। तर देशामध्ये एलपीजी गॅसचं संकट निर्माण झाल्यानंतर भारतात हा गॅस कुठून येतो ते आपण पाहूया। यूएई मधून 26% गॅस आयात केला जातो, कतारमधून 22%, सौदी अरेबियातून 19% आणि अन्य देशातून 33% गॅसची आयात होते। होर्मुझच्या सामुद्रधुनीतून 85% आयात केली जाते, तो आयातीचा मार्ग आहे। सध्या विदर्भ साहित्य संघाच्या निवडणूक प्रक्रियेत